आपण सांगा. आदरणीय सनीभाई पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर सर्व नागरिकांनाही ते समस्या विचारत आहेत की आता आपण पाहत आहात की MIDC जी भरपूर लोकांना रोजगार देते, तिथे रस्ते, पाणी, वीज ह्या ठिकाणची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीची पाहिजे, पहिल्या 1 नंबरची पाहिजे. कारण ही जी औद्योगिक वसाहत आहे ही भारतातली मोठ्या एकदम संख्येने मोठी असलेली वसाहत आहे. आणि मी ज्यावेळेस भाईंनी जसं सांगितलं की पालघर जिल्ह्यातले त्यांनी दौरे केले, 4-5 तालुक्यामध्ये दौरे केले, विविध समस्या समजल्या, तसेच आता ज्याप्रमाणे त्यांनी आले ते पाहत आले, निरीक्षण केलं का इथल्या सुद्धा अत्यंत जटिल समस्या आहेत आणि त्याच्यावरती आम्ही प्रामुख्याने त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांना सांगितलं की रस्त्यांची अवस्था बिकट आहे, त्याच्यानंतर जे MIDC आहे रोजगार जास्त प्रमाणात देते, तेथे स्थानिकांना रोजगार त्या प्रमाणात कमी प्रमाणात मिळतो, किंवा इतर ज्या विजेच्या समस्या असतील, स्मार्ट मीटर असतील, किंवा आज आपण पाहतोय की रस्त्याची अवस्था बिकट आहे त्याच्यामुळे बसेसचं प्रमाण कमी आहे. बोईसर नगर पैठण या मार्गावरती सर्व जी बस सेवा आहे पूर्णपणे ती बंद झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आज आपल्यासोबत पालघर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रीतम पवार आहेत. त्यांचा पालघर जिल्ह्यात दौरा आहे. त्यांच्यासोबत बोईसर शहर अध्यक्ष तेजस पवार आहेत आणि तसेच माजी आमदार आणि राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भुसारा उपस्थित राहणार आहेत. तर आपण समजून घ्या की पालघर जिल्हा दौऱ्यामध्ये त्यांनी काय पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास काय आले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. आपण सांगा, आपण जे आता पालघर जिल्ह्यामध्ये दौरा ठेवलाय, कार्यालयाला भेट देणार आहात, त्या माध्यमातून आपण काय पाहणी करणार आहात आणि आपल्या निदर्शनास आतापर्यंत काय आलं आणि आल्यानंतर आपण त्याच्यावर मार्ग काय काढणार? बघा, मला आता 8 तारखेला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली आणि लगेचच मी त्या ठिकाणी सर्व तालुके फिरतोय. खूप साऱ्या समस्या त्या ठिकाणी आहेत. जसं तुम्ही आता मला विचारलं, येतानाच मी रस्त्याची अवस्था बघितली, अत्यंत खराब अशी ती अवस्था आहे. आणि जर का MIDC मध्ये ही परिस्थिती असेल तर बाकीच्या जे आपण गाव पाडे म्हणतो त्याची परिस्थिती तर अजूनच खराब आहे. आता आम्ही बघा, आमचा जो दौरा आहे हा आम्ही आता उपअभियंता MIDC त्या ठिकाणी आम्ही तो करणार आहोत. त्याच्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि नंतर आम्ही उप कार्यकारी अभियंता असे आमचे विविध त्या ठिकाणी आम्ही कार्यालयांना भेटी देणार आहोत. या कार्यालयांना ज्या ज्या आता आमचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, तेजस भाऊ आहेत, तसंच आम्ही हे सर्व बघत असताना इतक्या समस्या त्या ठिकाणी आता माझ्याकडे मी बघितलंय, भरपूर काही समस्या आहेत. STच्या संदर्भात काही त्या समस्या आहेत. या सर्व सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही टीमवर्क म्हणून करणार आहोत. येणाऱ्या काळात नक्कीच ज्या ज्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचतील त्या समस्यांना आम्ही तिथे धाव घेऊन त्या कार्यालयात आम्ही जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत. विचारणार आहोत की असं का झालं, का केलं नाही. कारण आता काय झालंय, कोणी विचारायला तिथे आतापर्यंत नव्हतं. आता आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करू आणि नक्कीच पुढच्या काळात आम्हाला याचं यश त्या ठिकाणी मिळेल, तुम्हाला पण बघायला मिळेल. तर बघू आता काय पुढे होतंय ते. सत्ताधाऱ्यांसाठी विरोधक नव्हता, मात्र आम्ही आता विरोधक म्हणून मजबूत काम करू आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू व समस्यांचं निराकरण कसं करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल त्याप्रमाणे आम्ही करू, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता आपण पाहूया की कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते जिल्ह्यात काम करतात. नागनाथ बाबर, निर्भीड समाचार, बोईसर.